एक घटना घडली विशाळगडची. मगाशी मी म्हटलं ना तुम्हाला की लोकसभेला आमच्या लोकांनी विकास आघाडीला भरभरून मतं दिली. कोल्हापूरच्या लोकांनी मत दिली. राजेसाहेब निवडून गेले. एक महिना गेला नाही. विशाळगडला राजेसाहेबांचा मुलगा उभारला. गुंड कुंड प्रवृत्तीची पोरं घेऊन मशिदीकडे इशारा करून दाखवतोय, लोकांच्या घराकडे इशारा करून दाखवतोय. सुरू करा. मशिदीवर चालली हातोडे मारतायत काय ते मोबाईलवर बघितले नाही सगळं. मला वाटतं ही वेगळं दाखवण्याची गरज नाही. लोकांनी मोबाईलवर बघितलं. मशिदीत आत घुसून धार्मिक पुस्तकांची विटंबना केली, नासधूस केली. तिकडं अल्पसंख्याकांची घरं पेटवली. घरात बाहेर ओढून बायका पोरांना ठोकाठोकी केली, बाराण केली. अरे कुणी केली? एक महिन्यापूर्वी बेटा तुझ्या बापाला भरभरून मतं दिली, तुझ्या बापाला पार्लमेंटमध्ये पाठवलं. आमच्या संरक्षणासाठी उभं राहायचं सोडून आमच्यावर हल्ले करायला उभारलं. हा खरा चेहरा यांचा. ही वस्तुस्थिती. तुमच्याबद्दल अजिबात आपुलकी नाही, काही घेणं देणं नाही, कुठलंही प्रेम नाही. फक्त तुमची हैसियत काय यांच्या डोक्यात? एक मत देणारी मशीन बस. त्याच्या पलीकडे तुमचा आमचा काही उपयोग नाही. त्याच्या नजरेत काही किंमत नाही आहे तुमच्या. मग अशा वेळी विरोधी पक्षाची भूमिका महत्वाची असते. अशी घटना घडली. विरोधी पक्षाची माणसं तिथं जातात. एक नाटक म्हणून स्टंट म्हणून तरी काहीतरी करतात ना. मीडियाला घेऊन जातात. हे बघा हे अल्पसंख्याक समाजावर अन्याय झालाय. हे बघा मशिदीवर असं झालंय. हे लोकांच्या घरं असं पेटवले. ह्या लोकांना मारहाण झाली. शासनाचा इथलं लक्ष नाही आहे. हे अल्पसंख्याकांच्यावर अन्याय झालाय. हे नाटक म्हणून तर करतात ना. ते नाटक सुद्धा करायला कोण गेलं नाही. त्या तुतारीवाल्याच्या प्रदेशाध्यक्षाला विचारलं, जयंत पाटला पत्रकारांनी, ही जी विशाळगडची घटना घडली त्याबद्दल आपलं म्हणणं काय आहे? आपलं मत काय आहे? विरोधी पक्ष म्हणून त्यांनी काय बोलायला पाहिजे होतं? अल्पसंख्याक समाजावर अन्याय झालाय, दुर्दैवी आहे, घटना निषेधार्ह आहे असं म्हण. तू कारवाई कर नाही का काही म्हण नाही म्हण. निदान एवढं वाईट आहे एवढं तरी म्हण ना. हे सोडलं तिसरंच बोलतोय. अतिक्रमण असेल तर ते निघालं पाहिजे. आणि तू पगारावर राहिलेला माणूस आहेस का? अतिक्रमण काढायला पगारावर अधिकारी आहेत की ते बघतील. अरे तू सांग ना, ही घडलेली घटना कोण केली, काय केली, कोणावर अन्याय झालाय, त्याबद्दल तुझं काय मत आहे ते सांग. ते नाही सांगत. कुठं सांगणार? तुमच्याबद्दल मनात जागाच नाही आहे. त्यामुळे तोंडात कुठं येणार. पण दादा थांबले का? अजितदादा गेले ना तिथं. बघितलं ना तुम्ही अजितदादा गेले का नाही गेले तिथं? अजितदादा गेले, उभारले, सगळं झालेलं नुकसान बघितलं. नुकसानग्रस्त लोकांशी बोलले. जागेवर शासनाकडनं त्यांची नुकसान भरपाईची घोषणा केली. 3 दिवसात त्यांच्या अकाउंटात पैसे पोहोचवले. ही एक घटना. दुसरी घटना पुसे सावळीची. पुसे सावळीला एक दंगल झाली. त्या दंगलीत अल्पसंख्याक समाजातला एक तरुण मारला गेला, शहीद झाला.